बुलंद उठली, आपल्या मागे जर धावत सुटली, तर ही माती हातामधली आपण तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. त्या मातीने तिला विजा होणार नाही, पण तिच्या डोळ्यामध्ये माती गेल्यानंतर त्या ठिकाणी ती थांबेल तोपर्यंत आपण पुढे जाऊ. परत दुसऱ्याने विचारलं, देवा जर समजा ती गौरण चष्मा जावत घालून आली तर? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं काय हरकत नाही, मग काय करायचं, आपण सराटी टाकायचे. मग दुसऱ्याने असं विचारलं, देवा जर समजा सराटी टाकल्यानंतर काय होईल? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, या सराट्याने तिच्या पायाला इजा होणार नाही, पण ती थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि सराटा काटा असा आहे, त्याला तुम्ही कसाही टाका, तो उभाच राहतो. म्हणून सराटी घ्यायला सांगितले. मग त्या ठिकाणी बारीक बारीक खडे घ्यायला सांगितलं. गोपाळांनी विचारलं, देवा बारीक बारीक खडे कशा करता? भगवान परमात्म्याने सांगितलं, अंधारामध्ये आपल्याला डेरा कुठे हे समजणार नाही, म्हणून बारीक बारीक खडे मारून पाहायचं. एखाद्या डेऱ्यानं बद्ध केलं ते समजायचं त्याच्यामध्ये दोरी, आणि डग वाजलं समजायचं याच्यामध्ये दोरी नाही, म्हणून खडे घ्या. आता ते कसे करतात? जर समजा एखादं गाडगं वर टाकलेलं असलं तर काठीने फोडायचं आणि त्या ठिकाणी भाषण करायचे. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये दही तुकडोनी सर्व गोकुळांना त्या ठिकाणी खाण्याकरता भरपूर दिलं. गौडनंदाचं समजलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गोकुळामध्ये दही तुकडोनी चोरतोय. मग भगवान परमात्म्याचं गारानं यशोदेकडे आलं.